मग तुमचे मंत्री कशा करता गेले? तुमच्या मंत्रिमंडळात ते मंत्री कशा करता गेले? कोठेवाडीला तुम्ही कशा करता पर्यटन करत होतात? हा, आपण याआधी काय केलं? पर्यटनच केलीत. विरोधी पक्षाचं काम आहे. तुम्ही विरोधी पक्षात दबाव आणू नका. विरोधी पक्षाने जर हा विषय उचलला नसता, संतोष देशमुखचा, सोमनाथ सूर्यवंशीचा, तर हे दोन्ही खून फडणवीस तुमच्या गृह खात्यानं पचवले असते आणि ढेकर दिले असते. बीड मधली जी परिस्थिती आहे संवेदनशील बनलेलं आहे. अनेक व्हिडिओ समोर येत आहेत की ज्यात तरुण रस्त्यावर पिस्तुलानं गोळीबार आहेत. अनेकांकडे शस्त्रांचे परवाने आहेत आणि अशा वेळेस हे सगळं प्रकरण घडल्यानंतर सगळ्यात आधी बीड मधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजे तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे. बीडमध्ये माझ्या माहितीनुसार 1500च्या वर शस्त्र परवाने आहेत परळीतच, आणि त्याहीपेक्षा 7 ते 8 हजार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत. आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत. आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात. हे आधी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं. खरं म्हणजे मी कालही म्हणालो, राज्यघटनेमध्ये तशी तरतूद नाही. राज्यघटनेत तशी तरतूद नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं. नाहीतर बीड, कल्याण, अमरनाथ ही फिट केस आहे अशा प्रकारचं राष्ट्रपती शासन लावण्यासाठी. इतका भयंकर अत्याचार, शोषण, दहशतवाद या 2 ठिकाणी सुरू आहे. आणि महाराष्ट्राची प्रतिमा या 2 जिल्ह्यांमुळे अत्यंत मलिन होते आहे. हे देवेंद्रजींना कळलं पाहिजे, कारण ते राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत. त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे सगळ्यांचं रक्षण करण्याची. मी मगाशी आकडा सांगितला, 38 पेक्षा जास्त लाडक्या बहिणीचं कुंकू ज्या पद्धतीनं पुसलं गेलंय हत्या करून, देवेंद्रजींना माहित नाही, गृहमंत्री. बाकी त्यांना सगळं माहित असतं. आमचे फोन टॅप करतात, आमच्या मागे हेर लावतात, सगळं करतात ना. आमची माहिती घेतात विरोधकांची, आमचे पक्ष फोडतात, वेषांतर करून फिरतात. देवेंद्रजींनी वेषांतर करून परळीमध्ये फिरावं. धनंजय मुंडेंना कोणाचा राजकीय आशीर्वाद किंवा फडणवीसांचा. आणि तो का आहे? फडणवीस अजित पवारांचा. तो का आहे? त्यांनी सांगावं. हे त्यांनी सांगावं. असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. मी नैतिकतेचा प्रश्न करतो. देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे. हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो. त्याची किंमत मला मोजावी लागेल. मला माहिती आहे काय चाललंय या राज्यामध्ये. हे राज्य तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन चाललेला, काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक दिसत नाही, अमित शहाना एक दिसत नाही कोणत्या प्रकारचं राज्य आहे. हे शिवाजी महाराजांचं नाव सांगतोय ना आम्ही इथे. असं राज्य चालतं का? महाराष्ट्र राज्य कधी अशा प्रकारे चाललं होतं का? तुम्ही आम्हाला सांगताय ना खपवून घेणार नाही, किती मोठा गुन्हेगार असू द्या. मग आता हे कोण आहेत तुमचे? कोण आहेत? लाडके भाऊ आहेत, जावई आहेत? सांगा ना कोण आहेत तुमचे? हे का तुमचे एजंट आहेत? फक्त निवडून येण्याची क्षमता आहे दहशतीच्या बळावर. किमान 118 बूथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलेलं नाही. हे तुम्हाला माहिती आहे का? व्हिडिओ आहे. परळी विधानसभा मतदारसंघातल्या 118 बूथवर मतदान होऊ दिलेलं नाहीये. मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे. हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं नाही, निवडणूक आयोगाला दिसलं नाही. असला चुत्या निवडणूक आयोग हा आम्हाला अक्कल शिकवतोय का? आमचा नियम लादतोय 118 ठिकाणी. आणि हेच यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस. लक्षात घ्या. मतदान जिथे करू दिलं जात नाही, लोकांना रोखलं जातं, तो अर्बन नक्षलवादाचाच प्रकार असतो. आणि परळी हे त्याचं उदाहरण आहे. आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान होऊ दिलं नाही. तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे नेते आहात, तुम्ही कमांडर आहात अर्बन नक्षलवाद्याचे. तुम्हाला दुसऱ्यांवरती बोट दाखवायचा अधिकार नाही. अर्बन नक्षलवाद या राज्यात जर कोणी पोसत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष पोसतो. राऊसाहेब, आणखी एक विषय आहे की आज मुंबईत उद्धव ठाकरे मॅरेथॉन बैठका घेतात. 3 दिवस बैठका असणार आहेत मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या. असं म्हटलं जाते की शिवसेना युनिटी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली. नक्कीच का लागू नये? महानगरपालिका
म्हणजे मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक घेतील की नाही याच्याविषयी अद्याप शंका आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण उरलेल्या 13 महानगरपालिका मध्ये कधी निवडणुका होतील आणि एक राजकीय पक्ष म्हणून, संघटन म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी, पक्षप्रमुखांनी त्या संदर्भातल्या जिल्हावार महापालिकेच्या संदर्भात बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यात मुंबई सुद्धा. दिल्लीत आज एनडीएची बैठक कालपासून सुरू झाली आहे. आजही कसली एनडीए? एनडीए कसली आहे? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. नाही, त्यांचे बॉस आहेत ते. आमच्या वेळेला आमचे बॉस माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे होते. आम्हाला मुंबईतच भेटावं लागायचं. रोज भेटतो आम्ही. त्यांचे बॉस दिल्लीत आहेत. आम्ही म्हणायचो दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. आता दिल्ली पुढे झुकणारा हा महाराष्ट्र आम्ही पाहतोय दारात दिल्लीच्या. तरी काळी दिल्लीचं तख्त मराठ्यांनी फोडलेलं आहे आम्ही. आता ह्यांना फोडतात. बोलिए, हो गया, हिंदी में बोलिए. कल्याण में 13 की भर्ती के बाद 1% बढ़ाने से चुनाव उजागर हो गया. आरोपी गिरफ्तार कर दिया, लेकिन लॉ एंड ऑर्डर जो है लगातार महाराष्ट्र पूरे महाराष्ट्र की लॉ एंड ऑर्डर ऐसी बन गई है कि मुझे लगता है यूनाइटेड नेशन की ह्यूमन राइट का जो विंग है उसको हमें बताना पड़ेगा कि आप महाराष्ट्र में दखल अंदाजी करो. इसलिए कि आपने देखा होगा पूरे ठाणे जिले में, ठाणे डिस्ट्रिक्ट में, जो मुख्यमंत्री का गृह जिला है, जहां मुख्यमंत्री का बेटा सांसद है और जब से ये सांसद बना है तब से उनके इलाके में इस प्रकार की घटनाएं, वारदातें बढ़ गई है. रेप, हत्या, बलात्कार. ये अक्षय शिंदे का हो गया, लोग सड़क पर आ गए. तो चुनाव था, चुनाव से पहले उनको एनकाउंटर कर दिया. अब दूसरा एक है कोई विशाल गवली, उसने उस लड़की पर रेप किया, उसकी हत्या कर दी. ये घटना है बार बार मुख्यमंत्री के बेटे के क्षेत्र में ही हो रही है, क्योंकि उनको पॉलिटिकल प्रोटेक्शन है सबको. चाहे फिरौती हो, चाहे अपहरण हो, चाहे हत्या हो, चाहे धमकी हो. लॉ एंड ऑर्डर थाने में नहीं है, वैसे बीड़ में भी नहीं है. बीड़ में तो पूरी तरह से खत्म. अब तक 38 हत्याएं वहां हुई है. देवेंद्र भाऊ फडणवीस अपने आप को लाडला भाई कहता है ना. मैं लाडली बहनों का लाडला भाई, देवा भाऊ. मैं उनको बताना चाहता हूं, आपके मंत्रिमंडल में जो आपके साथ बैठते हैं उनके जिले में अब तक 38 हत्याएं हुई है. 38 खुलेआम. और उनकी जो विधवाएं है, क्या वो आपकी लाडली बहन नहीं है?